दुसरं साहित्य वाटपामध्ये, कारण की मी देखील जमिनीतून पुढे आलेला कार्यकर्ता हो, अशा पद्धतीचे अनेक कामं मी देखील पहिले करत होतो की लोकांच्या कॅम्प घेणं आणि हे देणं. त्यात काय झालं की आपण एखाद्या ठिकाणी कॅम्प लावलं की पुरे जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी ते लाभ घेण्यासाठी येत होते की त्यांना असं वाटायचं की आपल्याला मिळणार की मिळणार नाही. आणि त्यामुळे एकाच ठिकाणी जेव्हा 200, 500, 1000 लोकांचे वाटप आहे तिथे एकदम 5000 लोक आले की मग ते गर्दीमुळे सर्व अवेलना होत होती. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये जरी 36 जिल्हे असतात, आपण 200 सेंटर या ठिकाणी सुरू केलेले आहे. जिल्हानिहाय जिथं जास्त नोंदणी झालेली आहे तिथं पूर्ण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीची नोंदणी झालेली आहे ते पूर्ण आकडेवारी मी आत्ताच आपल्याला देतो. 10 दिवसाची वाट पाहायची गरज आहे, मी आत्ताच आपल्याला देतो. आणि हे सर्व करण्याचा उद्देश असा आहे की यातून आता 200 नवीन गोडाऊन उघडल्यामुळे इतर सर्व भागामध्ये आणि आवश्यकतेनुसार जिथं जर जास्त नोंदणी असेल तिथं देखील आपण अशा पद्धतीची सूचना देणार आहोत. त्यासोबतच अशा पद्धतीचे एखाद्या ठिकाणी कॅम्प लावायचा असेल तर त्या मतदारसंघाच्या आमदारांनी त्या समितीने देखील यामध्ये पारदर्शकता राहावी आणि कुठल्याही पद्धतीचं अशा पद्धतीने दलालांचा हस्तक्षेप राहू नये म्हणून आपण एकदम सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. आपल्याला कल्पना असेल वडेट्टीवार साहेब की एकेकाळी संजय गांधीमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना कापण्यात आलं होतं. आज आपण पानंद रस्त्यामध्ये देखील आमदाराची समिती केली बळीराजामध्ये आणि यामध्ये देखील केली इरिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी की आपल्याला सर्वांना असं वाटते की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जे इमारत बांधकामचे मजूर आहे यांना लाभ मंजूर करण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये. यांना वारंवार जे कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात ते आणि आता बायोमेट्रिक आपण अटेंडन्स कंपल्सरी केलेली आहे. बायोमेट्रिक केल्यामुळे प्रत्येक माणसाचा फोटो आणि अंगठ्याचा ठसा आल्यानंतरच त्या ठिकाणी होतं. आता आपण आधार इंटिग्रेशनसाठी प्रयत्न करत आहोत आणि आधार इंटिग्रेशन झाल्यानंतर आता मी आपल्याला सांगतो की कोणालाही कार्यालयात जायची गरज नाही. लोक घरी बसल्या बसल्या मोबाईलवरून आधार नंबर टाकल्यामुळे त्यांना आता आपल्याला आधार इंटिग्रेशन झालं तर त्या महाराष्ट्राचे सुमारे जे 50 लाख रुपयाच्या जवळपास 40 ते 50 लाख कमी जास्त रिन्युअल होत राहतात. त्यानुसार आपण या दृष्टीने अशा पद्धतीचे नियोजन करत आहोत की त्यांना घरूनच या ठिकाणी अशा पद्धतीची योजनेचा लाभ या ठिकाणी स्कॉलरशिप वगैरे या संदर्भामध्ये घेता येईल.